महाराष्ट्र हजारला. पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीनं गावठी दारूच्या माध्यमातून विषबाधा होऊन 18 जणांचं प्राणाला मुकावं लागलं, त्याला जबाबदार कोण? अवैधरित्या चालणाऱ्या या धंद्यांना कोण पोचताय? आणि खऱ्या अर्थानं ही जी अवैध पद्धतीने वाढणारी जी गुन्हेगारी आहे, ती गुन्हेगारीला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न आपल्या समोर केंद्रबिंदू होत आहेत. पुणे जे शहर झपाट्याने विकासाच्या आलेखामध्ये वाढत असलेलं शहर म्हणून पाहिलं जातं, सांस्कृतिक वारसा असणारं शहर म्हणून पाहिलं जातं. आणि ज्या पद्धतीनं औद्योगिक वसाहती वाढत चालल्यात, त्या पद्धतीनं या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामीण भागातून येऊन राहणाऱ्या लोकांचीही संख्या वाढू लागली. परंतु यासाठी या पद्धतीचे गोरखधंदे करून सामाजिक परिस्थिती विठीला धरण्याची जी परिस्थिती निर्माण झाली, आणि या फुगेवाडीतून जी फुगे नेमके कुठं कुठं पोहोचत होते, फुगे म्हणजे काय, हा विषय आता या संदर्भातून विशेष खरं सत्य मांडण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीचा विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, ज्या पद्धतीनं औद्योगिक वसाहती वाढतात आणि या औद्योगिक वसाहती सोबत येणारी खेड्यापाड्यातली जनता ज्या प्रमाणात वाढू लागते ना, त्या पद्धतीने शहराचा विकास हा झपाट्याने होऊ लागतो. मग पाहिजे त्या ठिकाणी परिस्थितीनं आपली आपली जागा धरायची, पाहिजे त्या ठिकाणी आपलं वास्तव्य मांडायचं आणि तिथल्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम कशा पद्धतीने मिळतं याचा शोध घ्यायचा. अशीच परिस्थिती सध्या पुण्याची झालेली आहे. पुण्याची परिस्थिती ही पाहिली तर पिंपरी चिंचवड मधील भाग आता काही भाग विकसित झालाय, पण खऱ्या अर्थानं मागच्या 10 वर्ष अगोदर जर बघितलं तर ज्या पद्धतीने भोसरी असेल, बालाजीनगर असेल, ज्या पद्धतीने आता हे जे कांड घडलं ते फुगेवाडी असेल किंवा हडपसर असेल, या ठिकाणी ज्या परिस्थित्या निर्माण झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं खेडेगावातून आलेली लोक या ठिकाणी वसाहत करतायत. मग या ठिकाणी काबाड कष्ट करायची, दिवसभर काम करायचं आणि काम केल्यानंतर आपल्या स्वतःच्या चैनीसाठी जो नशाचा वापर व्हायचा तो म्हणजे या गावठी दारूचा. या गावठी दारूचा धंदा हा सर्रासपणे पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीने खपावू लागला होता. ज्या पद्धतीनं एखाद्या ज्या पद्धतीनं टपऱ्यांवर गुटखे आणि मावे मिळतात, त्या पद्धतीने या फुग्याची सर्रास विक्री प्रत्येक ठिकाणी व्हायची. कारण की ज्या पद्धतीनं माणसाची हव्यासता वाढते आणि ज्या पद्धतीनं नशेचे प्रमाण वाढत जातात, त्या पद्धतीने हा फुगा म्हणजे गावठी दारूची जी एक पॅकेट मिळायचं पाऊच प्रमाणे, ते सर्रास पुण्यामध्ये सर्रासपणे विक्री व्हायचं. मग ह्याची खरीददार कोण? याचे खरीदार होते हे औद्योगिक वसाहतील जे बिगारी कामगार, ऑटो रिक्षा चालक, हमाल माथाडी कामगार, अशा लोकांमध्ये या फुग्याची प्रचिती चांगलीच वाढली होती. कारण की स्वस्त कमी पैशामध्ये चांगली नशा. आणि या पद्धतीने जेव्हा याचा व्यवसाय वाढू लागला आणि ह्याच्यामधला मागचा जो मास्टर माइंड आहे किंवा या धंद्याचा जो मूळ कलाकार आहे, तो वानखेडे नावाचा, ज्याला आज पुणे पोलिसांनी अटक केलाय. मागच्या 5-6 वर्षापासून हा चाललेला गोरखधंदा किंवा या पद्धतीची फुगे वाटप करणं आणि फुग्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणं, खऱ्या अर्थाने ही घटना जी घडून गेली, खऱ्या अर्थाने या घटनेच्या माध्यमातून ज्या निष्पाप लोकांना, या लोकांची ज्यांची कुटुंबावर म्हणजे जे कुटुंबाचे आधार होते, खऱ्या अर्थानं त्यांनाच गमावण्याची वेळ या कुटुंबांना आलेली आहे. पण एवढ्या सगळ्या गोष्टी चालत असताना सुद्धा प्रशासन व्यवस्था आणि इथली राजकीय व्यवस्था काय डोळे झाकून बसली होती. ज्या पद्धतीने कार्यकर्ते फोपावले जातात, कार्यकर्त्यांना पोचलं जातं आणि त्यांच्या गोरखधंद्यांना हे जोपासलं जातं, त्याची ही सगळ्यात मोठी परिस्थिती. गेल्या कित्येक वर्षापासून चालणारा हा काळा धंदा, आज त्या धंद्यामुळे कितीतरी लोकांना आपला प्राण गमवावा लागला. आणि जेव्हा या लोकांचा हव्यास वाढला आणि या हव्यासापोटी या केमिकलचे प्रमाण वाढू लागले, त्या केमिकलचा परिणाम आज ज्या पद्धतीने 18 जणाला भोगण्याची वेळ आली आणि अजून कितीतरी यापासून ह्याच्यात पीडित आहेत. आणि या पीडितांची जी परिस्थिती आहे ती दयनीय आहे. कोणाचे डोळे गेलेत, कोणाच्या किडन्या गेल्यात, कोणाच्या लिव्हर गेलेत. पण या सगळ्या परिस्थितीला जबाबदार कोण?
आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जी व्यवस्था चालते, म्हणजे आंधळ पीठ दळत आहे आणि कुत्र पीठ खात आहे. सगळ्या प्रशासनाच्या धुरा सगळ्या व्यवस्थित असताना ज्या पद्धतीनं दिखावा केला जातो आणि परेड्स काढल्या जातात, या परेड्सच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती कशी व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा प्रयोग असतो. पण जी आतमधून सडलेली आणि किडलेली व्यवस्था आतून कुजत असते ना, ही कुजलेली व्यवस्था समाजामध्ये कसा विस्फोट घडून आणते, सामाजिक सगळ्या समीकरणांना उद्ध्वस्त कशी करते, आणि या उद्ध्वस्त झालेल्या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मीडियाला कसं खाद्य भेटतं आणि राजकीय कार्यकर्त्यांना स्टंट करण्यासाठी एक नवी जागा मिळते. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने आता या फुगेवाडीच्या संदर्भातून जे स्टंटबाजी चालू आहे, ज्या पद्धतीने याच्यावर आक्रोश व्यक्त केला जातोय, खऱ्या अर्थाने हे आक्रोश करणारे व्यक्ती इतक्या दिवस झोपले होते का? ज्यांना ज्यांना या सगळ्या गोष्टीची आता उणीव भासू लागलेली, ज्याची झळ वाटू लागलेली आहे, ती लोक आजपर्यंत गप्प का होती? पुण्यामधल्या कोणत्याही भागात गेल्यानंतर फुगा हा प्रसिद्ध होता. कारण की ज्या पद्धतीने ह्या लोकांची फक्त या हमाली मध्यम कामगारांमध्येच ही फुगा प्रसिद्ध नव्हता, तर उच्च प्रभू की ज्यांना चढतच नव्हती त्यांनाही हा फुगा हवा होता. आपल्या व्हीआयपी गाडीतून येऊन या फुग्याच्या दुकानातून फुगा उचलणं ही त्यांची एक सवय बनली होती. पण या सवयीमुळं आज कशा पद्धतीचा हा गोरखधंदा आज कितीतरी जीवांना घेऊन परिस्थितीच्या बाहेर गेलाय, हे आज प्रशासनाला लक्षात आलंय. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ही जी व्यवस्था मांडली आहे ना, वरवरचा दिखावा, वरवरची मुलामा, हीच खऱ्या अर्थानं आमची सगळीत मोठी शोकांकिता आहे. सगळं माहीत असतं, सगळं डोळ्यासमोर घडत असतं, पण तो कार्यकर्ता कशा पद्धतीने चालवायचा आणि कार्यकर्ता कशा पद्धतीने पोचायचा याच्यासाठी केलेलं हे ठोंग असतं. पण जेव्हा ही सगळी गोष्ट अंगलट येते, जेव्हा या गोष्टीचे पडदे बुरुज ढासळू लागतात, मग सगळ्यात अगोदर कांगावा करण्यासाठी आम्हीच पुढं कसं असावं याची ही स्पर्धा सुरू होते. आता प्रत्येक जण ह्याच्यावर भाष्य करणार, प्रत्येक जण आपली दुकान मांडणार, पण खऱ्या अर्थानं इतक्या दिवस हा फोपावलेला धंदा, सर्वसामान्य माणसाच्या जीवनाला विठीस धरणारा धंदा, सर्वसामान्य माणसाला रोज हळूहळू मारणारा हा धंदा कुणी पोषित केला? याला जबाबदार खरी व्यवस्था कोणती? तर याला सगळ्यात मोठी जबाबदार आहे ती व्यवस्था म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट. एक्साईज डिपार्टमेंटच्या सगळ्या गोष्टीच्या समोर नाकावर टिचून जर अशा पद्धतीचे अवैध दारूचे धंदे जर पुणे सारख्या ठिकाणी वाढत असतील, तर सगळ्या महाराष्ट्राच्या बाकी महाराष्ट्राचं काय गणित आहे? बाकीच्या ठिकाणी काय आहे? अहो, सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात सेफ प्लेस म्हणून या पुण्याला पाहिलं जातं. सगळ्या गोष्टीचे गणित या पुण्याला चांगल्या पद्धतीने चालतायत याची प्रचिती. परंतु जर हे पुणे सारखं शहरच खऱ्या अर्थानं या धोक्याच्या घंटेमध्ये सापडत असेल, पिंपरी चिंचवड मधलं फुगेवाडी आणि पुण्यातलं हडपसर जर ह्याच्या विळख्यात तुम्हाला सापडत असेल, तर ह्याच्यापेक्षा मोठी दयनीय अवस्था काय? आज खऱ्या अर्थानं जी सामाजिक व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं चांगल्या प्रशासनाची आम्ही मागणी करतो, स्वच्छ प्रशासनाची मागणी करतो, मग त्या पद्धतीची फिल्टरायझेशन लावतानाही आम्हाला या सगळ्या लोकांकडून का या प्रतिसाद मिळत नाही? आज कितीतरी हजारो युवक या फुग्याच्या व्यसनात मदधुंद झालेले आहेत. कमी पैशात जास्तीत जास्त नशा मिळणारा हे धंदा आहे. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड मधला हा पोचलेला धंदा पुण्याला कशा पद्धतीने विळख्यात घेतोय, फक्त हडपसरच हा भाग याच्यात ग्राह्य धरू नका. पुण्यातल्या प्रत्येक भागामध्ये टपऱ्यांवर अशाच पद्धतीची जी अवैधरित्या सर्रास विक्री चालू आहे ना, त्याचं कारण आहे प्रशासनाने झाकलेली डोळे. ज्या पद्धतीने हे प्रशासन डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीचं सोंग घेते आणि या दुधाची साय खाऊन खाऊन जशी गलेलठ्ठ होते ना, त्याचे परिणाम आज अशा सर्वसामान्य लोकांना भोगण्याची वेळ येते. ज्यावेळेस पहिल्यांदाच या प्रकारची दारू मार्केटमध्ये आलीची जर बातमी मिळाली असते, त्यावेळेसच या कारवाईचा बडगा उगारला असता. तर अशा पद्धतीच्या घटना
या आम्हाला पाहावयास मिळाल्या नसत्या, किंवा आज ज्या पद्धतीची स्टंटबाजी करून राजकीय व्यवस्था आपलं दुकान मांडण्याचा प्रयत्न करते, ही संधीच मिळाली नसती. पण ही संधी देणारे हे आपण, ही प्रशासन व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टीचं भांडवल करणारी ही राजकीय व्यवस्था खऱ्या अर्थानं खूप मोठी दोषी आहे. त्यामुळं आज यांच्या दोषारोप करण्यापेक्षा आज खऱ्या अर्थानं ज्या सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबावर तो छत्र उडालाय, ज्या लोकांच्या ज्या कुटुंबांची कुटुंब प्रमुख ह्याच्यात बळी गेलेत, खऱ्या अर्थानं असे बळी जाऊ नये. कारण की अगोदर या सगळ्या घटना आम्हाला युपी बिहारमध्ये ऐकायला मिळायच्या. युपी बिहारमध्ये अशा अवैधरित्या ज्या दारूचे गुत्ते चालून दारूच्या विषारी दारू पेल्यामुळं मरणाऱ्यांची संख्या आकडेवारी आम्हाला युपी बिहार मधून मिळायची. पण आता हे सेंटर पुणे किंवा महाराष्ट्र झालंय, हे सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रशासनानं आता तरी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून जे आंधळ्याचं सोंग पांघरून बसलेत ना, त्यांनी चांगल्या पद्धतीची भूमिका घ्यावी आणि ज्या पद्धतीने जनतेला विठीस धरून किंवा या हलक्या नशाच्या अधीन पाठवणारी जी व्यवस्था आहे ती कोलमडून काढून खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेसाठी एक सुदृढ सामाजिक व्यवस्था निर्माण करावी. आज खऱ्या अर्थानं ही जर व्यवस्था निर्माण झाली नसेल नाही तर उद्याचे परिणाम काय होतील, उद्या कशा कशा परिस्थितीचे परिणाम आमच्या समोर भोगायला मिळतील. आज हडपसर आणि फुगेवाडी सारखी घटना घडून सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने लयाला जाईल याचीच खरी मीमांसा तुम्ही आणि आम्ही केली पाहिजे. या संदर्भात कशा पद्धतीने यावर कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत, यावर शासनाने काय निर्बंध घातले पाहिजेत आणि शासनाच्या समोर याच्या आव्हानाला कशा पद्धतीने पेलण्याची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे, अशाच प्रश्नांची जी भूमिका आमच्याकडून याची उत्तरं अपेक्षित आहेत. आणि या संदर्भात तुमच्या मनात काही खदखदत असेल, तुमच्या मनात काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.